नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट आनंद या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये संपत्ती व्यवस्थापन या संदर्भात आपण माहिती घेतली. मृत्यूपत्र म्हणजेच विल या संदर्भात हे विल कोणी करावं, का करावं आणि त्या संदर्भात कुठल्या कुठल्या काळज्या घ्याव्यात या बाबतीत आपण मागचा व्हिडिओ प्रदर्शित केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहायचा राहिला असेल तर त्या संदर्भातली लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की पहा. आजचा जो आपला विषय आहे तो मृत्यूपत्र आणि त्या संदर्भात असणारे महत्त्वाचे वेगवेगळे शब्द कुठले आहेत आणि ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. विल करताना काही महत्त्वाच्या 3 ते 4 गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायलाच हवी. सगळ्यात पहिली गोष्ट की केलेलं जे मृत्यूपत्र आहे जर त्याची एन्फोर्शिएबिलिटी म्हणजे ते लोकांनी जर पाळायला हवं असं जर वाटत असेल तर एक लक्षात घ्या की ते लिहिलेल्या स्वरूपात असलं पाहिजे, म्हणजे रायटिंग फॉर्म मध्ये असलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा पार्ट की ज्या वेळेला आपण असं विल करता त्यावेळेला तुमची मेंटल कंडिशन म्हणजे मानसिक स्वास्थ्य हे चांगलं आहे हे सांगण्यासाठी MBBS डॉक्टराचं सर्टिफिकेट हे तुम्ही त्या विल सोबत जोडणं आवश्यक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की विल करताना त्या विलवर करण्याची जी सही असते ती तुम्ही किमान 2 साक्षीदारांच्या समोर करायला हवी. कारण यदाकदाचित त्या विलला जर का कोणी चॅलेंज केलं, त्याला कोणी कोर्टामध्ये आव्हान केलं तर त्या संदर्भात 2 साक्षीदारांपैकी किमान एक तरी साक्षीदार समोर येऊन हे सांगू शकतो की हे विल आमच्या समोर करण्यात आलं होतं आणि विल करणाऱ्या माणसाने त्यावर जी केलेली सही आहे ती आमच्या समक्ष केलेली आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट की ज्या विलवरती तुम्ही सही करत आहात त्या विलवरती सही करताना जे साक्षीदार आहेत ते तुमच्यापेक्षा किमान 10 ते 15 वर्षांनी लहान असावेत असं आम्ही सुचवतो. याचं कारण असं की समजा तुम्ही गेल्यानंतर देखील त्या विलच्या संदर्भामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये जर का वाद निर्माण झाला तर तो साक्षीदार समोर येऊन हे सांगू शकतो की हे विल माझ्या समोर करण्यात आलेलं होतं. त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग असा की ज्या वेळेला अशा स्वरूपाचं विल केलेलं असतं हे विल कंपल्सरी रजिस्ट्रेबल डॉक्युमेंट नसतं, पण आपण सुरक्षिततेच्या कारणासाठी हे विल रजिस्टर करा किंवा नोटरी समक्ष ते नोंदवा अशा स्वरूपाचा आपण सल्ला देतो. अर्थात कायद्यामध्ये हे विल तुम्ही नोंदवलंच पाहिजे अशा स्वरूपाची कुठलीही तरतूद नाही. हा विलच्या संदर्भातला आमचा व्हिडिओ ऐकल्यानंतर आम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आले आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगिक आजचा आपण हा जो व्हिडिओ आहे तो सांगणार आहोत. तर ते काय प्रश्न आहेत हे मी आधी तुम्हाला सांगतो. विल मध्ये प्रोबेट म्हणजे काय असतं, कोडिसिल म्हणजे काय असतं, लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन कधी घेतात, सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे काय आणि त्याचबरोबर हेअरशिप सर्टिफिकेट कधी घेतलं जातं, या 5 मुद्द्यांच्या संदर्भात आपण माहिती घेऊया. एखाद्या व्यक्तीने ज्या वेळेला विल केलेलं असतं आणि ते विल त्याला असं वाटतं की हे परिपूर्ण विल आहे, पण ते विल केल्यानंतर त्या व्यक्तीने असं समजून चालूया की त्याने अजून कुठली तरी मिळकत किंवा संपत्ती विकत घेतली. ती मिळकत विकत घेतल्यानंतर त्या मिळकतीच्या बाबतीतलं लिखाण हे त्या विल मध्ये नाही. मग त्या संपत्तीचं आपण नियोजन किंवा त्या संपत्तीचं आपण वितरण कसं करायचं, तर त्यावेळेला कोडिसिल हा दस्त प्रकार आपल्या मदतीला येतो. कोडिसिल ह्याचा अर्थ असा जे तुम्ही विल केलेला आहे त्याला पूरक असणारा दस्त, म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की पुरवणी विल किंवा पूरक विल. हे पुरवणी विल जेव्हा तुम्ही नोंदवता त्यामध्ये देखील तुमच्या मानसिक स्वास्थ्याबाबत तुम्ही MBBSचं सर्टिफिकेट, MBBS डॉक्टरांचं सर्टिफिकेट लावणं आवश्यक आहे. साक्षीदार पण त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मी जे अगोदर करून ठेवलेलं विल आहे हा त्याच विलचा पुढचा भाग समजण्यात यावा हे सांगणं गरजेचं आहे. असं जर का झालं की अगोदरच्या विलमध्ये लिहून ठेवलेली जी काही मिळकत आहे ती तुम्ही एका व्यक्तीला दिलेली आहे आणि कोडिसिल मध्ये जर मिळकत दुसऱ्या व्यक्तीला दिलेली असेल तर दोनही दस्तांचं एकत्रित वाचन करून त्या बाबतीत निर्णय कोर्ट घेत असतं. जर का ही संभ्रमावस्था किंवा ही अडचण जर टाळायची असेल तर आम्ही त्यावेळेस पक्षकाराला खूप स्पष्ट सल्ला देतो की तुम्ही नवीनच मृत्यूपत्र तयार करा आणि ज्यामध्ये अगोदर जे केलेलं मृत्यूपत्र आहे त्या बाबतीत कुठलीही एन्फोर्शिएबिलिटी किंवा त्याच्या बाबतीतलं आपण म्हणूयात की कंपल्शन येणार नाही अशा स्वरूपाने पहिलं विल हे त्यामध्ये खोडून काढलं जातं. आता ज्या वेळेला अशा स्वरूपाचं विल हे ग्रेटर बॉम्बे मध्ये केलेलं असतं त्यावेळेला
त्या विलच्या बाबतीतली जी सत्यता असते ती कोर्टाने शिक्कामोर्तब करण्याची गरज असते आणि विलच्या बाबतीतली जी सत्यता कोर्ट शिक्कामोर्तब करतं त्याला आम्ही प्रोबेट म्हणतो. हे प्रोबेट आपण जर का ग्रेटर बॉम्बेमध्ये असाल आणि तिथे जर केलेलं असेल तर प्रोबेट घेणं हे अत्यावश्यक आहे. पण उर्वरित महाराष्ट्राच्या बाबतीत अशा स्वरूपाने प्रोबेट घेण्याची कंपल्सरी किंवा एकंदरीत आपण म्हणूयात की गरज नसते. पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की जे काही मृत्यूपत्र केलेलं आहे त्या मृत्यूपत्राच्या बाबतीत सत्यतेच्या बाबतीत कोणीही भविष्यामध्ये आवाहन करू नये तर तुम्हाला प्रोबेट हे घेणं कधीही फायद्याचं ठरतं. ज्या वेळेला एखादी व्यक्ती अशा स्वरूपाचं विल न करता मयत पावते किंवा मृत्युमुखी पडते किंवा मरण पावते त्यावेळेला त्याच्या मिळकतीचं जे काही वितरण आहे ते त्यांच्या पर्सनल लॉज प्रमाणे होतं. आता हे जे वेगवेगळे पर्सनल लॉज आहेत ते कुठले कुठले आहेत आपण म्हणूयात हिंदू लॉ, ख्रिश्चन लॉ किंवा मोमेडियन लॉ. ह्याच्या अनुषंगाने त्या मिळकतींचं वितरण होतं. पण त्यावेळेला त्या व्यक्तीचे आम्हीच वारस आहोत हे सांगणारा जो दस्त प्रकार असतो किंवा ही सांगणारी जी कोर्टाची ऑर्डर असते त्याला सक्सेशन सर्टिफिकेट किंवा वारसा हक्क प्रमाणपत्र म्हणतात. लोकांमध्ये बऱ्याच अंशी अशी संभ्रमावस्था आहे की महा ई सेवा केंद्रामध्ये जे मिळणारं वारसा प्रमाणपत्र आहे ते बरोबर आहे का कोर्टामधून घ्यायचं वारसा प्रमाणपत्र बरोबर आहे. तर त्या बाबतीत आम्ही सांगतो की ज्या वेळेला सेल्फ डिक्लेरेटरी किंवा स्वतः आपण एखादं जे काही प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला महा ई सेवा केंद्रातून मिळू शकतं. पण ह्या व्यक्तीच्या मिळकतीच्या बाबतीत मी वारस आहे हे जर का तुम्हाला शिक्कामोर्तब करून हवं असेल तर त्या बाबतीतलं शिक्कामोर्तब करण्याचं आजही काम हे कोर्टच करू शकतं. हे झालं सक्सेशन सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये. जर का तुम्ही विल केलेला आहे आणि त्यामध्ये ज्या तुमच्या मिळकती आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर का तुम्हाला व्यवस्थापन करायचं असेल तर त्या बाबतीत आपण जी कोर्टाकडून ऑर्डर घेतो जे काही हुकूम घेतो त्याला लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात. विल मध्ये जर ऍडमिनिस्ट्रेटर नेमला असेल तर तो ऍडमिनिस्ट्रेटर त्या विलच्या अनुषंगाने त्या मिळकतीचं वितरण करतो आणि जर का तसा ऍडमिनिस्ट्रेटर नेमला नसेल तर शक्यतो त्याच्यामधले जे बेनिफिशियरी असतात तेच ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून पुढे येतात. ज्या वेळेला अशा स्वरूपाची कुठलीही व्यवस्था नसते आणि जी व्यक्ती मरण पावलेली आहे त्याच्याकडे केवळ आपण म्हणूयात स्थावरच मालमत्ता आहे आणि त्या मालमत्तेच्या संदर्भामध्ये जर का तुम्हाला वारसाचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याला हेअरशिप सर्टिफिकेट असं म्हणतात. तर आता आपण ज्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं त्याच्यामध्ये कोडिसिल, प्रोबेट, लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, सक्सेशन सर्टिफिकेट हे कशाच्या वेळेला वापरलं जातं आणि त्याचप्रमाणे हेअरशिप सर्टिफिकेट हे कधी वापरलं जातं या बाबतीत माहिती घेतली. विल किंवा मृत्यूपत्र हा खरंच क्लिष्ट भाग आहे. त्यामध्ये वेगवेगळे सेक्शन, वेगवेगळे पर्सनल कायदे हे इन्व्हॉल्व असतात. परंतु जर का या बाबतीत तुम्हाला जी काही जुजबी माहिती आहे ही जर असेल तर नेमका कुठला हुकुमनामा तुम्हाला कोर्टाकडून घ्यायचा आहे या बाबतीत तुमच्या मनामध्ये कधीही संभ्रम असणार नाही. आणि हाच या व्हिडिओचा आपला प्रयत्न आहे. यदा कदाचित एखाद्या विल करणाऱ्या माणसाला जर असं वाटलं की नाही मला या विल मध्ये एखादी गोष्ट लिहायची राहून गेलेली आहे तर तो त्यावेळेला कोडिसिल करतो. जर एखादा व्यक्ती विल न करताच जर मरण पावला आणि त्याचे वारस कोण या संदर्भात कोर्टाकडून जर शिक्कामोर्तब करून हवं असेल तर त्या संदर्भात आपण सक्सेशन सर्टिफिकेट घेतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची बँकेत असणारी मिळकत ही एका मुलाला द्यायची का दुसऱ्या मुलाला द्यायची का ही दोनच मुलं त्याची वारस आहेत का त्यांना अजून एखादी मुलगी आहे या संदर्भातली जर का संभ्रमावस्था बँकेला जर वाटत असेल तर बँक तुमच्यापैकी सक्सेशन वाईज कोणाला आम्ही ही मिळकत द्यायला हवी या बाबतीत तुम्ही कोर्टाकडनं शिक्कामोर्तब करून आणा अशा स्वरूपानं सांगते. त्यावेळेला आपण सक्सेशन सर्टिफिकेट घेतो. ज्या वेळेला आपण हेअरशिप सर्टिफिकेटची मागणी करतो हेअरशिप सर्टिफिकेट हे मूळतः ज्या वेळेला स्थावर मालमत्ता असते त्या बाबतीत घेतलं जातं. लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन हा जो डॉक्युमेंट आहे किंवा हा जो आदेश आहे हा आदेश हा आपण एखादं केलेलं विल असतं त्याचं वितरण हे त्याच्या बेनिफिशरीजला कसं करायचं या बाबतीत केलं जातं. आणि प्रोबेट हे त्या विलची किंवा त्या मृत्यूपत्राची सत्यता पडताळण्यासाठी आणि त्या बाबतीत कोर्टाने शिक्कामोर्तब करून देण्यासाठी केलेलं असतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ॲडव्होकेट आनंद या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. संपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीतला
पुढचा विषय घेऊन आपण पुढच्या आठवड्यात नक्कीच भेटणार आहोत। त्यावेळेला आपण एखादं विल हे ट्रस्टीशिपनी एका तिराहित माणसाकडे किंवा एखाद्या ट्रस्टकडे कसं दिलं जातं आणि त्याचबरोबर लिव्हिंग विल म्हणजे काय असतं या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत। तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, नमस्कार।